बाबा बोलवलत का? हो. बोला ना, काही हवंय का? नाही काही नकोय, मग बस जेवायला बस. काय झालं? नाही, काय नाही. मला वाटलं मी स्वप्नच बघतीये. तुम्ही चक्क मला हो, मी तुलाच जेवायला बस असं सांगतोय. खरंच मी तुमच्या बरोबर जेवायला बसू? श्रावणी, अगं हे स्वप्न नाहीये. बाबा तुला जेवायला बस म्हणतायत, बस. बाबा, तुम्ही मला तुमच्या बरोबर जेवायला बसायला सांगताय. मला याचा किती आनंद झालाय ना, मी नाही सांगू शकत. पण आज मी तुमचं म्हणणं नाही मान्य करू शकणार बाबा. सॉरी. काय झालं? जेवायला बस म्हणालो ना. श्रावणी, विश्वंभरनी तुला जेवायला बस सांगितलंय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कोणासाठी थांबलीस का तू जेवायला? नाही नाही, तसं काही नाही. तसं काही नाहीये ना. हो बस का वेगळ्या भाषेत सांगू? नाही. बाबा, ते ना माझं पोट बिघडलंय, म्हणून नको मला जेवायला. पण तू तर सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस ना. हे बाबांना कसं कळलं? सकाळपासूनच पोट बिघडलंय ना बाबा, म्हणून काही जातच नाहीये जेवण. कशाला खोटं बोलतोस श्रावणी? अगं, मी कशाला खोटं बोलू? खरंच बरं वाटत नाही मला. तुझी नाटकं मला माहिती आहेत. तू काय बोलतेस? मी कशाला नाटक करू? बाबा, मी वाढू का तुम्हाला? नाही ठीक आहे, मी घेतो. तू जा, पण उद्या सकाळी ब्रेकफास्ट आपण एकत्र करायचंय. ठीक आहे. जा तू. इतक्या वर्षात पहिल्यांदा भैयासाहेबांनी श्रावणीला जेवायला बोलवलं. उद्या तिच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. देवा, त्यांच्या मनात असाच बदल होऊ दे.